नमस्कार मंडळी, आज काय स्पेशल तर खरंच आज स्पेशल रेसिपी आहे. ती काय तर आज बनवणारा झटपट असा भेंडीचा ठेचा. कधी ऐकलं आहे का आजपर्यंत भेंडीचा ठेचा? तर मी नेहमी भेंडी फ्राय, मसाला भेंडी, तळलेली भेंडी, दही भेंडी सगळं काही पाहिलं असेल, पण ही भेंडी म्हणजे भेंडी ठेचा कधीच पाहिला नसेल. असे युनिक आणि टेस्टीज रेसिपीजसाठी आपलं क्रांतीज ब्लॉग चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात अगोदर तेल गरम करायला ठेवूयात कढईमध्ये. तेल छान गरम झालं तर ह्या रेसिपीला लक्षात ठेवा, तेल जरा जास्त घालायचं. म्हणजे जास्त आपल्याला ठेचा बनवायचा आहे, म्हणजे तेल जास्त घातलं तर तो जास्त वेळ टिकतो. जास्त वेळ म्हणजे 1-2 दिवस तरी टिकतो. आता मग त्यामध्ये आणि कधी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिरे आणि मोहरीची जर फोडणी द्यायची असेल तर नेहमी मोहरी पहिले घालायची, म्हणजे मोहरी जी आहे तर ती तळली जाते. आणि आता लगेच त्यामध्ये जिरे मोहरी घालून फोडणी टाकून मग लगेच त्यामध्ये बारीक चिरलेली हे घालायची, मिरची घालायची. आणि मिरची टाकली की लगेच त्यामध्ये घालायचा टोमॅटो, आणि टोमॅटो देखील छान असा तळून घ्यायचा. आणि मग त्यामध्ये मसाले घालायचे. लाल तिखट मसाले जास्त घालायचे नाहीत, आपण ठेचा बनवतो त्यामुळे मिरची तर यामध्ये आपण घातलेलीच आहे. सो मग यामध्ये थोडीशी चटणी घालायची नॉर्मल, लाल तिखट, थोडासा काळा मसाला. आणि लाल तिखट नाही बरं, कमी तिखटवालं लाल तिखट घातलं, थोडासा काळा मसाला घातला आणि हळद घातली आणि मीठ घातलं आणि छान असं हे परतवून आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं हे परतवून झालेलं आहे. टोमॅटो देखील अगदी सॉफ्ट झालेला आहे. मग आता काय करायचं, आपण बारीक कापलेली ना ही हिरवीगार अशी भेंडी यामध्ये घालून घ्यायची. आणि भेंडी कशी कापायची हे तर तुम्हाला माहीतच असेल. अगदी पातळ अशी ही भेंडी कापून घ्यायची आहे, म्हणजे ठेचा बनवायला छान होते. आणि मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनवते, कारण खायला एकच जण आहे भेंडी खायला, त्यामुळे जर तुम्ही जास्त लोक असाल तर ही पद्धत हीच, फक्त क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची. आता ती कशी घ्यायची ते तर तुम्हाला माहीतच असेल. एका माणसासाठी मी ते हे बघा किती अर्धा पावशेरपेक्षा थोडीशी जास्त भेंडी घेतली आहे. तुम्ही अर्धा पावशेर म्हणाला तरी चालेल. तर त्याला ना 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातल्यात, अगदी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी नॉर्मल हळद आणि तिखट. तर तुम्ही मग चटणी वगैरे नाही टाकली तरी चालेल, टाकली तरी चालेल. अगदी एवढी प्रमाणे घालायची, जास्त नाही कमी नाही. आणि आता बघा भेंडी देखील छान सॉफ्ट झाली आहे. 2 मिनटं झाकण ठेवून छान सॉफ्ट केलेली आहे. आता ही काही आपल्याला उलटण्यानं बारीक होणार नाही. मग काय करायचं, बारीक म्हणजे आपल्याला बारीक नाही करायचं बरं का, मोठंच ठेवायचं, पण छान मऊ करून घ्यायचं. मग माझ्याकडे दुसरी आयडिया आहे ना, तर ती काय तर ते आहे मॅशरच्या साह्याने छान अशी भेंडी जी आहे तर ती सॉफ्ट करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, अगदी त्याचप्रमाणे. आणि आहे की नाही सोपी अशी टेस्टी रेसिपी, खाऊन बघा, अप्रतिम झालेली आहे, एकच नंबर. अशी तुम्ही कधीच आणि कुठेच पाहिली नसेल. आणि जर पाहिली असेल तर नक्की कमेंट करा, ती कशी बनवतात ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय, भेटू अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि टेस्टी रेसिपीजसोबत उद्या. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि आपले क्रांतीज ब्लॉगचे व्हिडिओ पाहत राहा. चला बाय बाय सर्वांना, बाय.